3 का 4 ओवर, 3 ओवर. किती मॅच आहे? दुसऱ्या दिवशी अजय घरत, तिसऱ्या दिवशी अक्षय पांडव आणि आज आहेत मनीष पाटील भाईंदरचे आहेत. तर मनीष पाटील यांचं आयोजकांच्या वतीने आणि आमच्या वाडा तालुका समालोचनाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो आजच्या गटामध्ये. गावदेवी धोंडा वडोली भिवंडी तालुक्यामधलं क्रिकेटमधली एक महाशक्ती, तर दुसऱ्या बाजूला जव्हार तालुक्यामधली टेनिस क्रिकेटमधली एक जबरदस्त नामांकित दादा खेळाडूंचा संघ वीर तानाजी स्पोर्ट्स सजन. सलामीची जोडी मैदानामध्ये. तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. गावदेवी धोंडा रवी चुहा हे आमचे समकालीन क्रिकेटपटू त्यासारखे. भाईंदरचे भालचंद्र पाटील भाऊजी आहेत का? गोडदेव गोडदेव इकडे खूप प्रश्न होतो आमचं आणि त्यांचा खूप संबंध. चांगला संघ घेऊन यायचे ते. हा हा हो हो उमेळ माझा विनोद किनी अरे दोन्ही पण नाही झालं तसाच स्पीड आहे. तोही आमचा मित्र. पहिल्या दिवशीपासून सांगतो तुम्हाला. कळमशी आमचे संबंध होते. टाटा स्पोर्ट्स कळम. येस, मॅच अबाउट टू स्टार्ट नाऊ. पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय प्रज्वल दळवी, एक नामांकित आणि टेनिस क्रिकेटमधला स्थिरावलेला खेळाडू. मध्यम उंचीचा, किरकोळ बांध्याचा. राईट आर्म मोदकेट पंचांच्या डावीकडनं बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलवलं जात आहे थर्ड मॅनच्या दिशेने. आणि इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये ढिसाळपणा पाहायला मिळतोय. धावबाद करण्याची नामी संधी होती, मात्र कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षकांकडे सुसंवाद नसल्यामुळे एक चोरटी धाव पळून काढली जाई. सागर यांनी आपलं खातं उघडलं एका सिंगल धावेने. त्यानंतर आता स्ट्रायकरला येतो तो हार्दिक. नाईट टेनिस क्रिकेटचा महाथरार आपल्याला पाहायला मिळतोय. एस पी ट्रॉफी अर्थात उपसरपंच या षटकातला पुढील चेंडू राईट मोदकेट अर्थात पंचांच्या डावीकडनं. पुन्हा एकदा चेंडूला हळूवार ठोलवलं जात आहे. आणि बघा यावेळेला धोंडा वडोली संघाचं क्षेत्ररक्षण अत्यंत चिंताजनक. कुठल्या प्रकारचा संवाद नाहीये, कोणीही कव्हरिंगला नाहीये. त्याच्यामुळे डावाच्या सुरुवातीला अशा प्रकारची दानादान त्रेधा तिरपीट उडते आणि एकमेकांवर संतापतायत, राग व्यक्त करतायत. जिथे एक धाव मिळायला मुश्किल होती तिथे मात्र तब्बल 2 धावा वसूल केल्या जात आहेत. आणि 3 धावा, 2 चेंडू आणि 3 धावा. प्रज्वल दळवी राईट मोदकेट अर्थात पंचांच्या डावीकडनं पुढील चेंडू. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडनं कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाही. पंच आहेत मुन्ना पठाण, स्क्वेअर लेगला पंच आहेत अजीम अब्दुल्ले मॅन फ्रॉम भिवंडी, तर मुन्ना पठाण मॅन फ्रॉम शहापूर. अगदी डावाच्या सुरुवातीला रिव्हर्स स्वीप मारणे म्हणजे दॅट्स अ थॉटलेस पुअर अँड स्टुपिड क्रिकेट. 50 षटकांचे सर मनीष सर, जेव्हा 50 षटकांचे सामने असतात तेव्हा तुमची नजर स्थिरावलेली असते. त्यावेळेला असे फटके मारणे. आणि पुढचा चेंडू राईट मोदकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूने घुंगारा दिलाय फलंदाजाला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला जातोय. बघा लगातार 2 चेंडू निर्धाव पडतात आणि आपोआप सजन संघाच्या फलंदाज दडपणाखाली येत आहेत. प्रज्वल दळवी एक नामांकित असा अष्टपैलू खेळाडू आहे. भिवंडी तालुक्यामधलं भिवंडी शहर जे पहिला चेंडू धावसंख्या जाऊन बोलली पहिल्या षटकामध्ये बिनबाद 10. पहिला षटकार आलाय सागर यांच्या बॅटमधनं आणि या षटकारानं थोडीफार धावसंख्येला आकार येतो. पुढचा चेंडू राईट मोदकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला तेज तर्रार, परंतु कुठल्याही प्रकारे दिशाहीन गोलंदाजी. पंचांच्या समांतर धाव अवांतर आणि या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11वर.
संजय काना फरार माजी लिजन क्रिकेटपटू, आमचे समकालीन क्रिकेटपटू, व्यवसायाने शिक्षक यांचं आगमन होत आहे क्रीडा मंचावर. पुढचा चेंडू राईट आर्मवर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलवलं जात आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतो. एक रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोचली ती बिनबाद 12. संजय फराडेचं आयोजकांच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. आइए पधारिए तशरीफ लाइए, वेलकम, स्वागतम सुस्वागतम. आवेश भोईर षटकातला दुसरा चेंडू पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला जोरदार प्रहार केला जातोय, तडाखा दिला जातो आणि पुन्हा एकदा मिड विकेटवरनं चेंडूला सीमारेषे पलीकडे षटकारानं धावसंख्या जाऊन पोचते. आमचे स्कोर सांगतात बिनबाद 18. षटकातला तिसरा चेंडू राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला मात्र तेज तर्रार गोलंदाजी पाय मिळतंय. निर्धाव चेंडू पडतोय. चांगलं कमबॅक करतोय आवेश भोईर. टेनिस क्रिकेटमध्ये स्थिरावलेला अनुभवाने परिपूर्ण असलेला धोंडा वडोली संघाचा एक नामांकित असा गोलंदाज या षटकामधला चौथा चेंडू मार्गस्थ करण्यासाठी सज्ज होतोय पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एका जबरदस्त तडाखा टाटा बायबा करत चेंडू सरळ निघून जातोय वसुरी गावच्या दिशेनं. या डावातला तिसरा षटकार. तिन्हीच्या तिन्ही घेतला असेल त्याने त्वरित क्रीडा मंचकावर यायचं, आपलं नाव गाव आता पत्ता सांगायचं आणि संदीप भाऊ पाटील SP यांच्याकडनं दिलं जाणारं जे 1000 रुपयाचं बक्षीस आहे ते घेऊन जायचं आहे. या 5 दिवसामध्ये अनेक खेळाडूंनी अनेक प्रेक्षकांनी आपापलं नशीब आजमावलेलं आहे. या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांमध्ये पहिला झेल घेण्याचा मान मिळाला तो कुडूसगावचा छकदे फडदे पाजी सतविंदर सिंग. दुसरा चेंडू या षटकातला. यावेळेला पुन्हा एकदा चोंडीला टोलवलं जातंय. झेल उडतोय की काय आणि इथे मात्र झेल अचूकरित्या पकडला जातोय आणि पहिला हादरा बसतोय टीम सज्जन संघाला. सागर नावाचं घोंगावणारं वादळ मात्र मैदानामध्ये शांत केलं जाते. परंतु बाद होण्यापूर्वी तब्बल 3 षटकार मारत आपल्या संघाला 19 धावांचं एक योगदान दिलेलं आहे. काय त्या खेळाडूचं नाव काय? प्रेक्षकाचं नाव सांग. नाव इकडे इकडे. पांगा वाघ बिलोसी. व्हेरी गुड. अच्छा, कोणाचे असते? संजय काना फराड एक लिजन क्रिकेटपटू, व्यवसायाने शिक्षक आहेत. यांच्या शुभ असते पांगा वाघ मालामाल झालेत. उद्या बाजारपणे बाजाराच्या संध्याकाळी 1000 रुपये भेटलेत. उद्या कुडूसगावचा फार मोठा बाजार आहे. वेल डन पांगा. बघा याला शेवटात नशीबवान असे असंख्य प्रेक्षक आलेले आहेत आणि थोडंसं झुंजूमुंजू झालेले, कातर वेळ झालेली, सांज वेळ झाली, दिवे लागण्याची वेळ झालेली. अशा संधी प्रकाशामध्ये झेल घेतलेला आहे. 1000 रुपये घेतलेला. एक प्रकारे त्याचा एक रोजगार उपलब्ध झालेला आहे. म्हणजे आठवडाभर त्याचा मजेत चालेल. पुढचा चेंडू राईट आर्म ऑन द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जात स्क्वेअर लेग पंचांच्या डाव्या बघले तू चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पडून काढले ते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1/25 आणि दुसऱ्या षटकाची समाप्तीची उद्घोषणा पंचांकडनं केली जाते. पहिल्या षटकामध्ये 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये मला वाटते तब्बल 15 धावा आल्यात का? झिडके संघाचे प्रतीक जाधव आलेले. त्यांना विनंती की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे.
प्रतीक जाधव मॅन फ्रॉम झिडके. पडद्याच्या मागे द लाईन इज बिलॉंग्स टू क्राऊड बिहाइंड द स्क्रीन. म्हणजे सफेद रंगाचा जो पडदा लावलेला पडदा त्याच्या मागे जर झेल घेतला तर तुम्हाला 1000 रुपये भेटतील. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 15. बाद झालेला फलंदाज सागर तुफानी बल्लेबाज, विध्वंसक बल्लेबाज, किलर बॅट्समन. गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरला होता. लगातार 3 षटकार मारले होते. यानंतर नवीन फलंदाज आलेला आहे संदेश तुंबडा आणि उमेश दळवी येतो गोलंदाजीसाठी. राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडनं. यावेळेला मात्र यष्टीरक्षकाला गुंगारा दिला जातोय आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेटने एक चोरटी धाव पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या 22च्या रूपानं 26. खरं तर सागर याच्या झंझावातापुढे हार्दिकनी सहाय्यकाची भूमिका घेतली होती. हार्दिकच्या बॅटमधनं अजूनही काही मोठा फटका प्रेक्षकांना किंवा त्यांच्या संघ सहकार्यांना अपेक्षा आहे, परंतु तसं काही झालेलं नाहीये. बघूया या चेंडूवर हार्दिक यांच्याकडनं नक्की त्यांचे समर्थक आणि 1000 रुपयासाठी आसुसलेले प्रेक्षक नक्कीच मनातल्या मनात धावा करत असतील की चेंडू आमच्यापर्यंत मार. पुढचा चेंडू उमेश दळवी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेगच्या डोक्यावरून मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू वा फलंदाजाच्या अंगावर आदळतो आणि लेग बायच्या रूपाने पुन्हा एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन बोलली 27. तर बंधूंनो, आपण पाहतायत उपसरपंच चषक 2025 आयोजक वन मॅन शो SP अर्थात संदीप पाटील, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाडा तालुक्यातील तरुण तडफदार युवा यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. उमेश दळवी यांनी नियंत्रित मारा केलाय, शिस्तबद्ध मारा केलाय, चिवट आणि तिखट मारा करतोय, फलंदाजाला जखडून धरतोय, कंजूसी गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडनं. यावेळेला पायात टांगलेला चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतो. वेगाने चेंडू येते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. अगदी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, शिस्तबद्ध चिवट तिखट मारा करतोय. राईट ऑन द ब्लॉक होल्ड म्हणजे बुंध्यामध्ये चेंडू टाकते आणि उमेश दळवीने तिन्ही चेंडू अगदी खोलवर टप्प्याचे टाकले. त्याच्यामुळे फलंदाज हार्दिक आणि संदेश तुंबडा यांना मात्र कुठल्या प्रकारचे मोठे फटके खेळण्याची संधी मिळालेली नाही. षटकातला चौथा चेंडू मार्गस्थ करण्याच्या पावित्र्यामध्ये बिलोशी गावच्या एनकडनं खानोलीच्या दिशेने मारा करतोय तो उमेश दळवी. धावसंख्या जाऊन पडली ती 1 बाद 28. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जाते. एक नंतर पळून काढली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट देऊ शकतो. एका धावेने धावसंख्या जाऊन पडली 29. चारी चेंडू खोलवर टप्प्याचे. राईट ऑन द टार्गेट, बँक ऑन द टार्गेट. बुंद्यात टाकलेला चेंडू, त्याच्यामुळे फलंदाजाला काहीही करता आलेलं नाही. चेंडूला अगदी हळुवारपणे थोपटावं लागलेलं आहे. याला म्हणतात नियंत्रित शिस्तबद्ध मारा. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, चिवट तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतो तो उमेश दळवी यांच्याकडनं. उमेश दळवी या षटकामधला आम्हाला वाटते 5वा चेंडू मार्गस्थ करतोय पंचांच्या उजवीकडनं अर्थात राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला भिरकावून दिलं जात आहे मिड विकेटच्या डोक्यावरनं. षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे स्कोरर सांगतायत 35 आणि या डावामधला मला वाटतं हा चौथा षटकार येतोय. जबरदस्त टोलेबाजी, उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फिरणारी. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला सुद्धा बॅकफुटला जाऊन चेंडूला भिरकावलं जाते, परंतु डीप स्क्वेअर लेग पंचांजवळ एक अचूक टप्पा जमिनीपासून काही इंचावर झेल घेतला जातोय आणि एक चांगली बहारदार खेळीला पुन्हा एकदा सुरुवात झाली असतानाच अचानक इथे फलंदाज बाद होतोय तो संदेश तुंबडा. तत्पूर्वी छोटीशी का असेना पण एक स्फोटक खेळी, त्याच्यामध्ये एक प्रेक्षणीय टोलेजंग उतुंग गगनचुंबी षटकार आणि या षटकारांना आपल्या संघासाठी त्याने एकंदरीत 8 धावांचं योगदान दिले. छोटीकानी स्फोटक फलंदाजी नक्कीच म्हणता येईल. 3 षटकार आले सागर यांच्या बॅटमधनं, तर 1 षटकार आला संदेश तुंबडा. ॲट प्रेझेंट धावसंख्या आहे वीर तानाजी संघ सजन चव्हार तालुका. धावसंख्या 2 बाद 34. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय
नवीन फलंदाज विशाल सांबरे. प्रथमेश थाळके. शेवटचं हाणामारीचं स्लॉगवरचं हल्ला बोलचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय प्रथमेश ठाकरे. थालके का? प्रथमेश थालके हा सुद्धा एक नामांकित मास्टर ब्लास्टर अष्टपैलू असा खेळाडू आहे. टीम धोंडा वडोली संघाची गेली अनेक वर्ष अत्यंत सक्षमपणे सेवा करतोय, चोखपणे सेवा करतोय. विनोद पाटील बिलावली यांना विनंती, सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं. विनोद पाटील मॅन फ्रॉम बिलावली. बघूया प्रथमेश थाळके कशा प्रकारे धावांचा ओघ रोखतोय का. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जा चेंडूला टोलवलं जातंय. एक रन पूर्ण काढले, ते दुसरी धाव घेतायत की काय, परंतु या वेळेला मात्र अचूक असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रश्न येत नाहीये. एका धावेने धावसंख्या जाऊन बोलली 2 बाद 36. विनोद पाटील मॅन फ्रॉम बिलावली यांना आयोजकांच्या वतीने विनंती आहे की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हावं. विनोद पाटील बिलावली अंडर आमचे बेताज बादशाह. पुन्हा एकदा प्रथमेश थालके. पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू तडाखा आणला जातोय. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य आहे आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 वर. विनोद पाटील येत आहेत बिलावलीचे. अंडर आमचा एक जमाना त्यांनी गाजवला होता, बेताज बादशाह होते. प्रथमेश थाळके अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, धावा रोखून धरतोय. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र वेगवान प्रभुराम महाराज यांचं आगमन झाले. त्यांना विनंती आयोजकांच्या वतीने की प्रभुराम महाराज यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं. प्रभुराम महाराज. भास्कर पाटील यांना विनंती की त्यांनी सुद्धा सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचे. धावसंख्या जाऊन बोलली 2 बाद 37. प्रथमेश थालके चांगली गोलंदाजी करतोय, चौथा चेंडू मार्गस्थ करतोय. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जातंय डीप एक्स्ट्रा कोच्या दिशेने. एक रन फोडून काढली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. आणि पंचांचा इशारा. फलंदाज धावबाजाला चित्त्याची चपळाई करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यापेक्षा चाणाक्ष होता. अचूक थ्रो केला डीप एक्स्ट्रा कव्हरवरनं क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाज धावबाद झालाय. तो कोण? हार्दिक मात्र धावबाद होतोय. विनोद कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की हाय स्कोरिंग मॅचेस पहिल्या 17 आपल्याला पाहायला मिळालं. अगदी डावाच्या सुरुवातीलाच पहिल्या सामन्यामध्ये 61 धावाचा जय श्रीराम संघाने यशस्वीपणे पाठलाग केला. दुसऱ्या सामन्यामध्ये पण बरोबर तब्बल 61 धावांचा 62 धावांचा पाठलाग केला. तिसऱ्या सामन्यामध्ये 53 धावा. त्यानंतर मात्र लो स्कोरिंगच्या मॅचेस. या मात्र जबरदस्त तडाखा आणला जातो आणि सरळ फेकून दिलं जात आहे. उतुंगा गगनचुंबी टोल्याच्या अंग षटकारानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 45 वर.
मिनिटामध्ये 4 षटकं पूर्ण केलेली आहेत. 6ला मॅच सुरू झाली, 6:20ला मॅच फिनिश पहिला डाव. यानंतर या 46 धावांचा पाठलाग करताना टीम धोंडा वडोली अर्थात आई गावदेवी धोंडा वडोली भिवंडी तालुक्यातील एक नामांकित मास्टर ब्लास्टर खेळाडूंचा संघ आहे. काय या 46 धावा यशस्वीरित्या पार करतील का? या 46 धावांचा पाठलाग करताना काय घडतंय, काय बिघडतंय, कोण कोणाला नडतंय, कोण कोणाला भिडतंय, कोण कोणाला तुडवतंय याचा लेखाजोखा करण्यासाठी मैन फ्रॉम भाईंदर मनीष पाटिल, तो आइए आगे का आंखों देखा सुनाने के लिए मेरे साथी कमेंटेटर मनीष पाटिल की तरफ. धन्यवाद सदानंद हडकमोल सर, आपलं मनपूर्वक आभार. पहिल्या डबामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकलात. जितकं चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलं आणि तितकंच चांगलं समालोचन आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात ही देखील एक महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे. आपण आहोत SP बॉईज प्रस्तुत उपसरपंच चषक 2025 दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि या आजच्या दिवसामध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. प्रिन्स मूव्हीजवर जे प्रेक्षक आम्हाला ऐकतायत पाहतायत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर प्रथम फलंदाजी करताना एक चांगला खेळ खरं पाहायला मिळाला. एकूण धावा बनवल्यात 45 सदन संघाने आणि जिंकण्यासाठी धोंडा वडवली या संघाला 46 धावा पूर्ण करायच्या आहेत. तर नक्कीच संध्याकाळचं सत्र थोडंसं कठीण जातं फलंदाजी करताना. आपण पाहूया या खेळाडूंनी जे जिद्दीचं प्रदर्शन मागच्या कित्येक वर्षांपासून आपल्या ग्रामीण संघाला दिलेलं आहे तीच जिद्द आज दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळेल का? एकूण 16 संघांचा समावेश आजच्या गटामध्ये आहे, त्याचमुळे एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात कुठलंच दुमत नाही आहे. पण जास्त वेळ घेऊ नका अशी सूचना सुद्धा आम्ही आयोजकाच्या वतीने करतो, जेणेकरून तुम्हाला देखील एक चांगलं क्रिकेट रात्रीच्या सत्रात खेळण्याची संधी मिळेल. तर 2 बॅटर्स मैदानाच्यामध्ये धोंडा वडोली संघाकडून पोहोचत आहेत, ते म्हणजेच प्रज्वल आणि उमेश. प्रज्वलकडे एक चांगला अनुभव आहे, प्रज्वल एक चांगलं क्रिकेट खेळलेत. त्याचमुळे आता पाहूया आजच्या दिवसामध्ये प्रज्वलचा खेळ आपल्या संघासाठी कसा राहतोय. तर सजन आणि स्मरण 11 धोंडा वडवली या 2 संघादरम्यान आपण हा सामना पाहतोय. तर स्मरण 11 धोंडा वडवली या संघाला पूर्ण करायच्या आहेत 46 धावा. जवळपास 12च्या गतीने धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. त्याचमुळे आता या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो वेग तुम्हाला देता आला पाहिजे. फलंदाजी करताना तुम्हाला तुमचं टार्गेट लक्षात ठेवून खेळ देता आला पाहिजे. आणि पाहूया तोच खेळ आता कशा पद्धतीने खेळला जातोय. प्रज्वल स्ट्रायकर एंड आपल्याला पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज आहेत उमेश. चला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचीच आहेत. एनी हाव ती वेळ पण तुम्हाला राखून दिलेली आहे आणि त्या वेळेतच तुम्हाला तुमचा पूर्ण डाव संपवायचा आहे. कारण फक्त एकाच संघाला आम्ही जास्तीत जास्त प्राधान्य देत नाही आहोत, तर एकूण जे 16 संघ खेळणार आहेत आजच्या वेळापत्रकातले त्या सर्वांना समान प्रावधान दिलं जाईल. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होते सागर सांबरे. पहिलं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता ऑफस्टम्पच्या बाहेर, खूप जास्त बाहेर, आणि या डावाची सुरुवात व्हाईट बॉलने होते. 1 धाव नोंदवली जाईल स्कोरशीटवर आणि आता जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज आहे. 24 चेंडू 45 धावा. आव्हान कठीण सुद्धा आहे, आव्हान सोपं सुद्धा आहे. तुमचा माइंडसेट काय बोलतो त्यावर ते ठरलेलं असतं आणि त्याचमुळे पाहूया आता डिफेंड करणं सोपं आहे की चेस करणं सोपं आहे, येणारे 20 मिनिटं ते दर्शवतील. चला मॅच ऑन टीव्ही आयोजकांच्या वतीने ती सूचना लगेच दिली गेलेली आहे. तर सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलने झाली. सागर सांबरे बॉलिंग ट्रॅकवर आणि स्ट्रायकर एंडला प्रज्वल दळवी. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता, क्षेत्ररक्षक नाही आहे डीप स्क्वेअर लेगला, त्याच संधीचा उचललाय फायदा. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा करतायत पाठलाग. बॅटिंग एंडला थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी दोन्ही फलंदाजांना मिळाली आणि धावसंख्या पोहोचते आता 3 या आकड्यावर. प्रत्येक षटकामागे किती धावा आल्या पाहिजे ते गणित देखील तुम्हाला मनात बनवून ठेवायचं आहे आणि त्याचमुळे पहिल्या षटकापासूनच धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय प्रज्वल दळवी. त्यांनी पाहिलं होते की ऑन साईडला स्क्वेअर लेग मोकळा आहे, डीपमध्ये आपण जास्तीत जास्त धावा गोळा करू शकतो, त्याच उद्देशाने तो स्ट्रोक त्याने खेळला. पुढचा बॉल डीप होणारा फुल टॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉलिंग पाथ गोलंदाज सागरने निवडला आणि तो पर्याय त्यांचा योग्य ठरलेला आहे. पहिला बॉल जरी वाईड आला त्यानंतर डबल आणि त्यानंतर हा डॉट बॉल म्हणजे 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 3. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये, डीप कव्हरला बॉल सीमारेषा पार, मिळतील 4. प्रज्वलच्या बॅटमधून मिळतोय चौकार.
थँक्यू. तर रॉयल झिडके आणि गावदेवी बेढेगाव दोन्ही कॅप्टन्स त्वरित रिपोर्ट करायचे. आपण टॉस करणार आहोत. तर रॉयल झिडके आणि गावदेवी बेढेगाव प्लीज रिपोर्ट. फोर्स केलाय बॉलला, प्रॉपर बॅट बॉल कनेक्शन, सीधी बॅट, नो बकवास. बॉल जाईल सीमारेषा पार. प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी षटकार साधावा. जी जे षटकार आलेला आहे आणि प्रज्वलने आपलं रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि पहिल्या षटकावर जास्तीत जास्त धावा गोळा करण्यासाठी त्याचे फटके फायद्याचे ठरत आहेत. धावसंख्या पोहोचते आता 13 या आकड्यावर. फुल टॉस बॉल, रिव्हर्स स्वीप, परत नाही परत लॉजिकचा खेळ, माझा मॅजिकचा बॉल जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. षटकार 6 धावा. झालेली आहे. त्याचमुळे गोलंदाजांवरचं आता दडपण वाढते, कारण एकूण 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे असताना पहिल्या षटकावर जेव्हा समोरील फलंदाज आव देखाना ताव, मला हवंय माझ्या संघासाठी धाव या तत्वावर जर खेळतोय तर इतर गोलंदाज देखील थोडेसे दडपणात येतात. त्याचमुळे अजून एक मोका बाकी आहे गोलंदाज सागर सांबरेकडे. ओव्हर द विकेट आणि तो मोका त्यांनी आपल्या नावावर केला. पहिले 5 चेंडू जरी त्यांना त्यांच्या नावावर करता आले नाही, पण शेवटच्या बॉलवर त्यांनी क्लीन बोल्ड केलं. प्रज्वल दळवीला धक्का बसतोय. पहिला धोंडा वडवली. इनसाइड एज घेऊन बॉल यष्ट्यांवर आदळला आणि त्यामुळे सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परतीचा प्रवास करतोय. पण बाद होण्यापूर्वी त्यांनी 2 षटकार, 1 चौकार खेचून एका चांगल्या स्ट्राईक रेटने पहिल्या षटकावर 19 धावा गोळा केल्या आणि आता जिंकण्यासाठी लक्ष आहे अजूनही जवळपास 27 धावांचं. बॉल शिल्लक असतील 18. दोन षटकार, 1 चौकार या 27 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. त्याचमुळे आता फलंदाजांसाठी थोडं सोपं झालेलं आहे आणि प्रज्वलच्या जागेवर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. शैलेश भोईर 3ऱ्या क्रमांकावर पोहोचतोय आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय सज्जन संघाकडून विशाल सांबरे येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. अजूनही माघार घेऊन चालला नाही सज्जन संघाला, कारण अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट असं नेहमीच म्हटलं जातं. जरी पहिल्या षटकावर धोंडा वडवली संघाचा दबदबा पाहायला मिळाला, पण ज्यांनी दबदबा प्रस्थापित केला होता तो पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परतलेला आहे आणि त्याचमुळे याच संधीचा फायदा उर्वरित 3 षटकांवर उचलण्यासाठी प्रयत्न करावे लागतील सज्जन संघाला आणि त्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर विशाल सांबरे येत आहेत. सर्कलच्या आतल्या क्षेत्ररक्षकाचा आढावा आपण घेतला. फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वीपर कव्हर आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. फलंदाज उमेश दळवी स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला शैलेश भोईर. चला जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला 20 मिनिटाचा कालावधी निर्धारित करून दिलेला आहे. त्या 20 मिनिटातच तुम्हाला तो डाव संपवावाच लागेल. विशाल बॉलिंग ट्रॅकवर छोटासा रनअप आहे. सर्व परिस्थितीचा आढावा घेतोय. या षटकावर कसं काम व्हायला पाहिजे त्यासाठी थोडा थांबतोय, पण जास्त वेळ नाही आहे मित्रांनो आपल्याकडे. मॅच ऑन ठेवा. मोमेंटम तुम्ही खूप चांगला बनवलेला आहे. भन्नाट वेगाचा चेंडू होता, पण खूप जास्त बाहेरचा होता. त्याचमुळे मुन्ना पठाण सरांचा इशारा व्हाईट बॉलचा. बॉलर एंड अंपायर आणि स्ट्रायकर एंड अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. अझीम अमदुल्ले सर. चांगली पंच कमिटी निवडली गेलेली आहे या स्पर्धेसाठी, उपसरपंच चषकासाठी. हेमंत शेट्टी सर आपण 3ऱ्या पंचाच्या भूमिकेत पाहतोय. धावसंख्या 20 झाल्या जिंकण्यासाठी, अजूनही 26 धावांची गरज. बॉल शिल्लक 18. स्ट्रायकर फलंदाज उमेश दळवी. हलका त्याने बॉलला प्लेस केले. स्ट्राईक रोटेट करण्याचा उद्देश फलंदाजाचा होता, थोडासा वेळ स्वतःला देण्याचा उद्देश फलंदाजाचा होता आणि त्याचमुळे स्ट्राईक रोटेट केले. स्ट्राईकवर त्यांनी शैलेश भोईर यांना आणलं. एका धावेची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली. विशाल सांबरे.
उलटा खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, जाईल शॉर्ट थर्ड मॅनला, शतरक्षक अवेलेबल आहे, लेग बायची एकदा मिळते, इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. वेग भन्नाट आहे, जरी छोटासा रनअप आहे गोलंदाज विशाल सांबरे यांचा, पण भन्नाट खांद्याचा वापर ते सातत्याने करतात. त्याचे फलंदाज अटॅकिंग मोडमध्ये येण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचा अटॅक निरर्थक ठरतोय. वाईड यॉर्कर, परफेक्ट यूज ऑफ बॉल, आणि या षटकावर पूर्णपणे नियंत्रण सज्जन संघाचं पाहायला मिळते. सागरचं मागचं षटक हे 19 धावांचं होतं, पण आतापर्यंत या षटकाचा आपण आढावा घेतला तर 3 चेंडूत फक्त 3 धावा खर्च केलेत गोलंदाज विशालने. पुढचा बॉल विशालचा, राईट आर्मवरती विकेटनं. स्ट्रायकरला फलंदाज आहेत शैलेश. ऑन साइडला स्लॉक स्वीप, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक सिलेक्शन बाय बॅटर शैलेश भोईर, षटकार. ने हा षटकार खेचला. बैठक स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो तो खूप चांगल्या वेळेत त्याने साधला, आणि त्यामुळे जे दडपण वाढलं होतं या षटकाच्या पूर्वाधावर, ते दडपण बाजूला करण्याचं काम केलंय. मला उलट हॅलो. खेळायचं आहे, तोच प्रयत्न पुढील सतत होतोय. नाणेफेकीसाठी मी ऑफिशियल कॉल दोन्ही संघांना करतोय. आई गावदेवी वेडेगाव विरोधात रॉयल झिडके, दोन्ही संघाला पहिला आणि अंतिम पुकार असेल. फक्त अर्धा मिनिटाची वेळ दिली जाते. मला वाटतं रॉयल झिडके संघाचा पूर्ण संघ इथे उपस्थित झालेला आहे. वेडेगाव संघ पण चला, दोन्ही कर्णधार समालोचन कक्षामध्ये डाव्या बाजूला असलेल्या टॉस बॉक्स मध्ये विनाविलंब यायचं आहे, अन्यथा षटकांची संख्या आम्हाला कमी करावी लागेल. पुढच्या समय षटकं किती असतील ते देखील नाणेफेकीच्या वेळी आपल्याला कळवायचे आहेत. अरे 15 मॅची आहे. चला तर नाणेफेकीसाठी मी बोलवतोय ज्येष्ठ क्रिकेटपटू, आमचे समकालीन, आमचे व्यवसाय बंधू संजय कान्हा फराड आणि अंडर आमचे बेताज बादशाह विनोद पाटील, मॅन फ्रॉम बिलावली, या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची. संजय कान्हा फराड एक लिजन क्रिकेटपटू, व्यवसाय बंधू आहेत आमचे. तर बंधूंना आपण पाहतायत उपसरपंच चषक अर्थात SP ट्रॉफी. SP संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वाडा तालुक्यातील यंग अँड डायनामिक, एक लोकप्रिय, एक जाणता आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा क्रीडा रसिक असं व्यक्तिमत्व. त्यांचे छोटे बंधू संदेश पाटील आमच्या सोबत येत आहेत. अच्छा, विनोद पाटील आणि संदेश पाटील हे सख्खे शेजारी आहेत. तर एका बाजूला आहेत कर्णधार वेडेगावचे आतिश ठाकरे, तर दुसऱ्या बाजूला मोनिश जाधव. पंच आम्ही गेस्ट आहेत आमचे जुने मित्र संजय कान्हा फराड, एक लिजंड क्रिकेटपटू. हेमंत शेट्टी सर जॉईन हो प्लीज. व्हाईट बॉलसाठी रेफरल आलाय. छापा. तर रॉयल झिडके संघ, मोनिश जाधव, आपण नाणेफेक जिंकलेले, काय म्हणाल नाणेफेकीनंतर, काय निर्णय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण करू आम्ही. समोरचा संघ नेहमी आपण परिसरातले संघ अगल बगलमधले त्यांच्या संघातली शक्ती आपल्याला माहीत असेल, काय असेल रणनीती, किती धावांपर्यंत त्यांना रोखाल? ball. वेळा संघ पण Fair सध्या ball. खूप फॉर्म म्हणजे आपण बोलतो चांगल्या स्थितीमध्ये खेळतात, तर त्याच्यामुळे आम्ही नक्कीच कमी धावात रोखू. 4 ओव्हरच्या असल्यामुळे आम्ही 3-4. तुमच्याकडे असे कुठले गोलंदाज आहेत की जे यांच्या फलंदाजीला लगाम लावतील? गोलंदाज बोलले तर केदार आहे आणि लौकिक आहे, त्याच्यावर दोघांना खूप हे आहे, आम्हाला भरोसा आहे की काय पूर्ण ताकदीनिशी संघ उतरवला या स्पर्धेमध्ये? हो नक्कीच. फक्त अभिनय पाटील नाही आहे, दुसरे सगळे आणि शैलेश पाटील नाही आहेत, हे 2 खेळाडू नसल्यामुळे थोडं आहे बॅकवर्डला, पण आम्ही नक्कीच जिंकायचा प्रयत्न करू. तर अमित, आशिष, आपल्याला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळालेली आहे. समोरचा संघ काय किती तगडा हे मी सांगण्यापेक्षा आपण स्वतः त्यांच्या विरोधात अनेक वेळा खेळलेला आहात.
काय त्यांना जर प्रथम फलंदाजी तुम्हाला मिळाली तर त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी या 4 षटकामध्ये आपण किती धावांचं टार्गेट सेटअप कराल? 50+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. काय तुमचा वंडर बॉय तडाखेबाज फलंदाज कल्पेश घरतच ना का कल्पेश ठाकरे घरत आज अवेलेबल आहे? मागील काही दिवसापासून मी पाहतोय त्याला की बॅड पॅचमध्ये काय त्याला सूर सापडलाय का? कल्पेश घरात अवेलेबल आहे आणि काल झालेल्या टुर्नामेंटमध्ये फलंदाजी त्याची अप्रतिम राहिली होती. या टुर्नामेंटला तो फलंदाजी करेल अशी अपेक्षा आम्ही आहे. नक्कीच. तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. 4 षटकांचा सामना असेल. HR स्पोर्ट्स विकी काळे यांच्याकडनं दोन्ही संघांना टोपी दिली जाते आणि खेळताना जेव्हा जेव्हा तुम्ही खेळाल त्या वेळेला टोक्यामध्ये टोपी ठेवायची लागेल. द न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. रॉयल झिडका वन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सदानंद सर. दरम्यान व्हाईट बॉल या एक्स्ट्राज रोखावे लागतील व जर आपण एक टार्गेटला डिफेंड करतोय आणि प्रतिस्पर्धी संघ विजयाच्या समीप पोहोचतोय अशा वेळेला एक्स्ट्राज टाळावे लागतील. धावसंख्या झालेली आहे 30. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे ते म्हणजे 10 चेंडू 16ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर धनंजय गुळवी. लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केलंय, लॉफ्ट केलंय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे. जजमेंट चांगलं होतं पण झेल सुटलाय आणि कॅचेस विन द मॅचेस असं कित्येक वेळा आपण पाहिलंय, अनुभवलंय. पण या कॅच ड्रॉपमुळे 2 धावा तर प्रतिस्पर्धी संघाला मिळालेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये थांबण्याचा मौका मिळालाय. गोलंदाज प्रयत्न करतोय, आपल्या कौशल्याची जाणीव करून देतोय, पण क्षेत्ररक्षकांच्या वतीनं ती मदत मिळायला पाहिजे. ती मदत मिळाली नाही आणि त्यासमोर 2 धावा मिळालेल्या आहेत. आई गावदेवी दोंडा वडवली संघाला. धावसंख्या पोहोचते आता 32. याकड्यावर जिंकण्यासाठी 14ची गरज. क्रॉस बॅटेड विजयाला जवळ घेणारा हा षटकार खेचल्या फलंदाजाने. कॅच ड्रॉप झाली. पुढच्याच बॉलवर अफलातून षटकार. आठ धावांची अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे आणि त्याचमुळे एक एक क्षण क्रिकेटमध्ये किती महत्त्वाचा आहे त्याचं प्रमाण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका चुकीमुळे पूर्ण संघाला निराश व्हावं लागतं आणि त्याचमुळे आता पाहूया, अजूनही संधी हातातून निसटली नाही आहे सज्जन संघाच्या. मोका अजूनही त्यांच्याकडे आहे, फक्त कौशल्याची परिसीमा आता ओलांडावी लागेल. धनंजय गुळवी. फुलटॉस होता, बॅटची इनसाइड एज. बॉल जातोय स्क्वेअर लेगला. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल दिला जातोय आणि कॉल पूर्ण सुद्धा केला जातोय. 2 धावा मिळतात आणि 2 धावांच्या मदतीनं आई गावदेवी धोंडा वडवली संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 40 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता 6 धावांची. बॉल शिल्लक आहे 7 चेंडू 6 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे, त्याचमुळे त्या गोष्टीकडे देखील आपण लक्ष घालायचं आहे. त्याचमुळे या 6 धावा पूर्ण करायच्याच आहेत आई गावदेवी धोंडा वडवली या संघाला. सुरुवातच प्रज्वल दळवीने इतकी चांगली दिली होती आणि त्यानंतर एक भन्नाट खेळ उमेश दळवीचा आणि अक्षय पाटीलचा पाहायला मिळालाय. प्रॉमिसिंग बॅटिंग. परत टाकावा लागेल बॉल. नो बॉल आहे आणि त्या बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पाहूया धावा किती मिळतात. हा नो बॉल तर आहे आणि एकूण 2 धावा मिळतील. एक बाईची, एक नोची. 2 धावांची वाढ होईल. पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या पोहोचते 42. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे या तिसऱ्या षटकातला. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. पूर्णपणे फलंदाजांचा बोलवाला या दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळाला. बॅट चिलिडिंग एज. बॉल मागे फ्री हिट आहे, जास्त नुकसान होणार नाहीये. विकेट किपर पोहोचले होते. सेकंड हिटमध्ये बॉल त्यांनी टिपला पण हे एक धाव मिळाले. आता शेवटचे 6 बॉल्स बाकी आणि 6 बॉल्समध्ये आवश्यकता 3 धावांची. 6 बॉल्स अँड 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला लगेच नवीन गोलंदाज पाठवून द्यायचा आहे आणि आपण एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो.
थँक्यू. 6 यायला वेळ लागत नाही आणि त्याचमुळे या 3 धावा जर हार्दिकने रोखल्या तर मग नक्कीच त्याच्या आयुष्यातला सर्वात गोड दिवस आजचा असेल. हार्दिक तयार. ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता. एक्स्ट्रा रन मिळतील. दरम्यान किती मिळतील ते पाहूया. या 2 धावा व्हाईट बॉलच्या ॲड होतील आणि आता 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 45 वर स्कोर लेव्हल झालाय. जिंकण्यासाठी 6 चेंडू एका धावेची गरज. आपण पाहतोय संदीपजी पाटील अर्थात SP बॉईजच्या वतीनं ही स्पर्धा